भारतामध्ये घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींचं रेड कार्ड माझाच्या हाती लागलेलं आहे। भारतात येण्यासाठी बांगलादेशींना दलालांना 7 ते 8 हजार रुपये द्यावे लागतात। जमिनीच्या मार्गे येण्यासाठी 7 ते 8 हजार रुपये द्यावे लागतात। समुद्र मार्गे भारतात येण्यासाठी दलालांना 2 ते 4 हजार रुपये द्यावे लागतात। 1994 पासून चर्नी रोड भागात राहणाऱ्या बांगलादेशींना आता अटक करण्यात आली। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सूरज ओझा सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, बांगलादेशींच्या घुसखोरीचे नवे रेट समोर येत आहेत, कशा प्रकारे ही सगळी प्रकार सुरू आहेत? मुंबई क्राईम ब्रांच त्याचबरोबर महाराष्ट्रातले जेवढे पोलीस युनिट आहेत ते बांगलादेशींवर कारवाई करत आहे। 100हून जास्त लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे। मुंबई क्राईम ब्रांचच्या सूत्रानुसार बांगलादेशींवर कारवाई करत असताना त्यांच्याकडे दलालांचा एक रेट चार्ट लागलेला आहे। त्या रेट चार्ट प्रमाणे जर एखाद्या बांगलादेशीला भारतात यायचं आहे आणि त्याला जेवढे सोप्या मार्गाचा वापर करायचा आहे तर त्याला तेवढे जास्त पैसे मोजावे लागतो। डोंगरचा जर वापर करायचा असेल त्याला, कारण की बऱ्याच असे रस्ते आहेत जिथे डोंगर आहे, तर त्या रस्त्यावर पण कठीणाई आहे, बऱ्याच ॲक्सिडेंट होतो, तिथे अपघातही घडतो, तो रस्ता सोप्पा नाही आहे। त्यामुळे तिकडचा जो रेट आहे तो 7 ते 8 हजार रुपये पर हेड त्यांना मोजावा लागतो। त्याचबरोबर पाण्याचा जर वापर केला तर पाण्याचा वापर करण्यासाठी त्यांना 2 ते 4 हजार रुपये मोजावे लागतो, कारण की हा रस्ता अतिशय रिस्की आहे। इथे क्रोकोडाईल पाण्यात आहे, बंगाल टायगर पाण्यात आहे आणि बऱ्याचदा असे केसेस समोर आलेले आहेत जिथे बांगलादेशी नागरिक हा रस्ता वापरत असताना त्यांच्यावर क्रोकोडाईल किंवा बंगाल टायगरने अटॅक केलेले आहे। त्याचबरोबर जो तिसरा मार्ग आहे तो समतल जमिनीचा मार्ग आहे। तिकडचा जो रेट आहे सर्वात जास्त आहे। तिकडचा जो रेट आहे तो 12 ते 15 हजार रुपये आहे। त्या मागचं कारण असं आहे, त्यात जो बंगाल रायफल आहे, ज्या प्रकारे इथे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स देशाची आहे त्याच प्रकारे तिकडची बंगाल रायफल आहे जे त्या साईडने बॉर्डरची सुरक्षा करते, त्यांना घुसखोरी देऊन त्यांच्या मदतीने तो रस्ता वापरून भारतात प्रवेश केला जातो। आणि भारतात आल्यानंतर दलालांच्या मदतीने फक्त 2 हजार रुपये देऊन त्यांना आधार कार्ड ही देखील दिला जातो आणि त्या झाल्यानंतर त्यांना देशात नोकरीही देखील मिळवून दिली जाते। तर या प्रकारचा जो रेट चार्ट आहे, धक्कादायक माहिती सध्या पोलिसांच्या हाती लागलेली आहे। पोलीस बांगलादेशी नागरिकांना अटक केल्यानंतर आता त्या दलालांच्या मागे लागलेली आहेत, ज्यांच्या मदतीने हे आरोपी नेहमीच भारतात येतात किंवा बांगलादेश परत जातात, परत भारतात येतात। तर अशा प्रकारे हा जो आरोपी आहे 94 मध्ये देशात आलेला होता आणि त्यांनी सांगितलं त्यांनी त्या काळात 2 हजार रुपये देऊन भारतात प्रवेश मिळवला होता आणि भारतात असताना तो बऱ्याचदा बांगलादेश जातो, त्याच्या फॅमिलीला भेटतो, त्यांना पैसे देतो आणि त्याच्या पत्नीलाही देखील मुंबईत फिरवण्यासाठी त्यांनी आणला होता। तर त्यांच्यासाठी हा खूपच सोपा रस्ता आहे, त्या रस्त्याचा वापर करतो। यानंतर आता पोलिसांचा डाव दलालांवर आहे। जी पण सूरज, धन्यवाद तूर्त या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।